तुम्हाला माहीत आहे का, मस्त कुरकुरीत आतून जाळीदार होणारा हा पदार्थ फक्त बटाट्यापासून तुम्ही 15 मिनिटांमध्ये घरी बनवू शकता। तर त्यासाठी इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून त्याची सालं काढून घेतली आहेत। आता हे बटाटे हाताने किंवा अशा मॅशरने मॅश करून घ्यायचे। तुम्हाला सुद्धा जर हा मॅशर हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिंक किंवा पीपी टाईप करा, तुम्हाला याची लिंक मिळून जाईल। त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर किंवा तांदळाचं पीठ घालायचं आणि बटाट्यासोबत हे छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा चिली फ्लेक्स, पाव चमचा मिरेपूड, चवीनुसार मीठ घालायचं। पुन्हा सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घ्यायचं। लागेल असं थोडं थोडं पाणी हाताला लावायचं, छान असं पीठ मळून घ्यायचं। मळलेल्या पिठातील अर्ध पीठ काढून घ्यायचं, त्याचा छान गोळा तयार करायचा। पुन्हा हाताला पाणी लावायचं, एक अर्धा मिनिटभर हा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। त्यानंतर अशा पद्धतीने रोल तयार करायचा आणि सुरीच्या साहाय्याने 2-2 बोटाचं अंतर ठेवून हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने बाईट तयार करून घ्यायचे। फोर्कच्या साहाय्याने मी याच्यावरती डिझाईनसुद्धा तयार करून घेतली आहे। सर्व पोटॅटो बाईट्स याच पद्धतीने तयार करून घ्यायचे। गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं, तेल छान कडकडीत गरम झालं आहे। एका वेळी 4 ते 5च पोटॅटो बाईट्स तेलामध्ये सोडायचे, छान सोनेरी रंग येईपर्यंत अलटीपलटी करत तळून घ्यायचे। पुन्हा गॅसचा फ्लेम मोठा करायचा, अर्धा मिनिटभर तेल गरम होऊ द्यायचं। राहिलेले पोटॅटो बाईट्स तेलामध्ये सोडायचे आणि पुन्हा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे। मस्त मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी पोटॅटो बाईट्स तयार आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो